यातून म्हणजे केरळमध्ये हा प्रोजेक्ट झाला. हां, आपण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हत्ती हा उपद्रव करणारा प्राणी म्हणून आपण सिंधुदुर्ग असो किंवा कर्नाटकातला काही भाग असो, इथे कर्नाटकातून हत्ती येतात आणि महाराष्ट्रामध्ये उपद्रव माजवतात असं आपण सातत्यानं वाचतो. इथे आपण याचा वापर कसा करू शकतो? आत्ताच आमचा मार्च महिन्यात तिकडे प्रोजेक्ट संपला आणि आम्ही तिथे जो अभ्यास केला म्हणजे आपण काय कशावर बोलतो माहिती आहे, जो रिझल्ट आहे की हत्ती त्रास देतो हा रिझल्ट आहे. बरोबर. तो का देतो, त्याची कारणं काय असू शकतात, ते सॉल्व्ह होऊ शकतं का होऊच शकत नाही. आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्याकरता महाराष्ट्र वन खात्याने आम्हाला 2 वर्ष 4 महिने असा काळ त्या ठिकाणी दिला. पहिले 6 महिने आम्हाला त्या कॉरिडोरचा अभ्यास करायला लागला. हत्ती कुठनं कुठे कसा जातोय हे आम्ही शोधून काढलं. त्याचं आता तो 6 महिने कोल्हापुरात असतो, 6 महिने कोकणात असतो. कोकणातून वर येतो तो कुठल्या भागातनं येतो आणि खाली जातो तो कुठल्या भागातनं जातो. मग त्या संपूर्ण परिसरात कुठला हत्ती कुठल्या ठिकाणी जातो. सगळे हत्ती एकत्र जात नाहीत. मेल ॲज आय सेड की ते एकटे राहतात. मग कुठला हत्ती कुठल्या ठिकाणी जातो, मग तिथे तो शेत खायलाच का येतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि कॉरिडोर बघितला. त्यावेळी लक्षात आलं की त्यांचा कॉरिडोर हा कमी एडिबल आहे. बरं, म्हणजे खाण्यासाठी जे हवं ते त्यांना मिळत नाही त्या कॉरिडॉरमध्ये. कॉरिडोर आता कारणं बरीच आहेत त्याला, पण ते तिथे मिळत नाही आहे. मग आम्ही ते परत सरकार म्हणजे आम्हाला 50 गावं वन खात्याने दिली होती, पण अभ्यास केल्यावर लक्षात आलं 103 गावांमध्ये हत्ती जातोय. मग त्यांना सांगितलं की आम्हाला 50च्या ऐवजी 103 गावात जाऊ द्या. प्रत्येक गावात जाऊन आम्ही हत्ती हे का करतोय हे लोकांना समजावून सांगितलं. ज्यांना समजलं ते आमच्या मागे ठामपणे उभे राहिले. ज्यांना नाही समजलं त्यांना रिझल्ट दाखेपर्यंत तरी आम्हाला काम करू द्या एवढी आम्ही विनंती केली. आणि तो आम्ही कॉरिडोर आमच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढा रिस्टोर करता आला तेवढा केला. आणि त्याचा मी म्हणजे साधारण डिसेंबर फेब्रुवारीमध्ये मी त्यांना तो रिझल्ट दाखवू शकलो की जे प्लांटेशन केलं आहे शेतात जाण्याऐवजी हत्ती तिथे येतोय. 100% शेतात जाणं बंद झालंय का, तर तसं नाही झालं, पण तो कॉरिडोरमध्ये यायला लागलाय. शेतात जाण्याऐवजी त्यांनी तो ऑप्शन निवडलाय हे आम्हाला दाखवता आलं. जर कंटिन्युअस आणखीन काम झालं असतं तर ते तिथे हत्ती पुन्हा त्याच्या कॉरिडोरमध्येच राहील अशी व्यवस्था करता आली.